हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून. तर आता आपण रेडिएशन मधला एक नेक्स्ट इम्पॉर्टंट असा क्वेश्चन पाहणार आहोत. तर बघा क्वेश्चन काय आहे. प्रूव्ह द रिलेशन ॲब्झॉर्प्शन. ए आहे ॲब्झॉर्प्शनसाठी, आर आहे रिफ्लेक्शनसाठी आणि टी आहे ट्रान्समिशनसाठी थ्रू रेडिएशन इक्वल टू 1. हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला इथं काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर पहा, मी तुम्हाला 11th मध्ये ज्यावेळेस ऑप्टिक हे युनिट शिकवलं होतं तर त्यावेळेस एक कॉन्सेप्ट सांगितला होता की ज्यावेळेस लाईट हा कोणत्या पण एखाद्या ऑब्जेक्टवर इन्सिडेंट होतो तर यामधला काही पार्ट लाईट हा ॲब्झॉर्ब होईल, काही पार्ट लाईट हा रिफ्लेक्ट होईल आणि काही पार्ट हा लाईट आपण ट्रान्समिट होईल. ठीक आहे. तर हे मी रिफ्लेक्शन किंवा ऑप्टिक्स हे युनिट ज्यावेळेस शिकवलं होतं तर त्यावेळेसच हा टॉपिक एक्सप्लेन केला होता, राईट. तर बघा, याच क्वेश्चनवर बेसिस आता रेडिएशन मधला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तर तो आहे प्रूव्ह द रिलेशन ॲब्झॉर्प्शन प्लस रिफ्लेक्शन प्लस ट्रान्समिशन थ्रू रेडिएशन इक्वल टू 1 वेअर सिम्बॉल हॅव देअर युजुअल मिनिंग. इथं सिम्बॉल कोणकोणते यूज केलेले आहेत, ए, आर आणि टी. ए फॉर ॲब्झॉर्प्शन, आर फॉर रिफ्लेक्शन अँड टी फॉर ट्रान्समिशन. तर आता हाच क्वेश्चन आपल्याला इझिली काय करायचा आहे, एक्सप्लेन करायचा आहे. तर बघा, तर लेट द अमाउंट ऑफ हीट incident on any substance is Q. सपोज कोणता पण एखादा सबस्टन्स आहे आणि त्यावर मी क्यू एवढी हीट इन्सिडेंट केली. ठीक आहे. तर त्यामध्ये काय होईल, ज्यावेळेस हीट मी कोणत्या पण एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय करेल, इन्सिडेंट करेल, तर त्यावेळेस जनरली 3 फिनॉमिनॉन होतील, ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. ओके. म्हणजेच ही जी टोटल हीट आहे तर ती टोटल हीट ही क्यू आहे आणि ती 3 याच्यामध्ये डिवाइड होईल, 3 भागामध्ये डिवाइड होईल, ज्यामध्ये असेल ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. ओके. लेट द अमाउंट ऑफ हीट absorbed by the substance is, मी लिहितो इथं QA. ओके. काय लिहिलं मी इथं, QA. ठीक आहे. QA एवढी हीट तो सबस्टन्स ॲब्झॉर्ब करेल. थर्ड काय लिहिल मी, द अमाउंट ऑफ हीट reflect by the substance is QR. फोर्थ पॉइंट लिहितो, द अमाउंट ऑफ हीट transmitted by the substance is QT. ओके. बघा, अशा प्रकारे केलं मी. म्हणजेच टोटल हीट ही आपल्याकडे Q एवढी टोटल हीट होती आणि ती मी एका कोणत्या पण सबस्टन्सवर इन्सिडेंट केली, अप्लाय केली, तर त्यावेळेस ती जी हीट होती तर ती हीट 3 फिनॉमिनॉननी युटिलाइज केली, ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन, दॅट इज QA, QR अँड QT. ओके. मीन्स QA प्लस QR प्लस QT इक्वल टू 1, सॉरी Q इक्वल टू Q. म्हणजेच ही टोटल हीट होती Q, तर ही टोटल हीट ही 3 याच्यामध्ये काय झाली, डिवाइड झाली. ठीक आहे. तर बघा, आता मी या पूर्ण टर्मला क्यू ने डिवाइड करेल, क्यू ए अपॉन क्यू
प्लस QR/Q प्लस QT/Q इक्वल टू 1. ओके, बघा QA/Q काय असतो, हा असतो A. हा काय असतो A. म्हणजे याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ, याला काय म्हणतात कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. याला काय म्हणतात कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. सेकंड आहे QR/Q. याला लिहायचं इक्वल टू R, दॅट इज कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. Coefficient of reflection. And third one is QT/Q, that is the total heat transmitted per unit total heat incident on that body is equal to coefficient of transmission, is equal to coefficient of transmission. आणि जी हीट असते तर ती ट्रान्सफर होते युजिंग रेडिएशन. ओके, याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ह्या सर्व व्हॅल्यू आता आपण ह्या ज्या सर्व व्हॅल्यू आहेत तर ह्या सर्व व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरच्या इक्वेशनमध्ये पुट करू. म्हणजे या इक्वेशनमध्ये तर आपल्याला काय मिळेल, QA/Q आहे A, QR/Q आहे R आणि QT/Q आहे T. ओके, इक्वल टू 1. अशा प्रकारे आपला क्वेश्चन हा प्रूव्ह झाला. ओके, एकदम इझी आहे, काही जास्त हार्ड नाही आहे हा क्वेश्चन. बघून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही या युनिटच्या नोट्स बनवलेल्या नसतील तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जो क्वेश्चन पाहिजे आणि ज्या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे त्याच्यासाठी रिक्वेस्ट करा, मी तुम्हाला सेंड करून देईल त्याचं सर्व फोटोमध्ये. ओके, तर बघा आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन आहे डिफाइन द फॉलोइंग टर्म्स, कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके, ह्या 3 टर्म आपल्याला डिफाइन करायच्या आहेत. खूप इम्पॉर्टंट अशा ह्या 3 डेफिनेशन आहेत. ह्या पेपरमध्ये यापैकी कोणती पण एक डेफिनेशन तुम्हाला आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये 1 मार्क्ससाठी येऊ शकते. तर बघा आता बघा, जो पहिला सिम्बॉल आहे तो ए आहे आणि त्या ए या सिम्बॉलला म्हणतात कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. काय म्हणतात त्याला, कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. ओके, ॲब्झॉर्प्शन. तर कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन काय आहे, QA/Q इक्वल टू A, दॅट इज QA/E इक्वल टू त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. तर बघा याला डिफाइन काय कशा प्रकारे करू आपण. तर बघा, जो मागचा क्वेश्चन होता तर त्या क्वेश्चन मध्ये QA आणि Q काय आहे तर मी हे डिफाइन केलं होतं. तर QA हा आहे द टोटल हीट ॲब्झॉर्ब बाय द बॉडी अँड Q इज द टोटल हीट, QA इज द अमाउंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द बॉडी अँड Q इज द टोटल हीट इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी. ओके, दिस इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. बघा मग आता याला आपण कशा प्रकारे डिफाइन करू. इट इज डिफाइंड as the ratio of amount of heat absorbed by the body to the amount of heat to the total heat incident on that body. Okay,
म्हणजे ज्याला लिहितो आपण QA/Q. ठीक आहे, इतकी सोपी साधी आणि सोपी ही डेफिनेशन आहे. कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन असो, रिफ्लेक्शन असो आणि ट्रान्समिशन असो, जर समजा इथे तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन जर विचारल्या, this is unitless as well as dimensionless quantity because in the numerator as well as denominator the heat is present. Okay, that is same physical quantity is present. Okay, so it will cancel. Okay, ही झाली पहिली डेफिनेशन. सेकंड आणि थर्ड डेफिनेशन आजचा होमवर्क एवढा आहे की सेकंड डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आजचा जो होमवर्क आहे तुम्हाला तो असेल ह्या दोन डेफिनेशन तुम्ही मला लिहून पाठवा. ती आहे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आणि त्यानंतर थर्ड आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. सॉरी, ॲब्झॉर्प्शन झाला, ट्रान्समिशन झाला, थर्ड आहे रिफ्लेक्शन. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. हे आज मला तुम्ही संध्याकाळपर्यंत सेंड करून द्या. हा आजचा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे, झाला. सेकंड क्वेश्चन संपला आपला इथं. त्यानंतर बघू आपण आपल्या बुकमध्ये एक्सरसाइजमध्ये थर्ड काय क्वेश्चन म्हणतो आजच्या लेक्चरमधला. तर पहा, जो थर्ड क्वेश्चन आहे तर तो आहे व्हॉट इज परफेक्ट ट्रान्समीटर. व्हॉट इज परफेक्ट ट्रान्समीटर. ओके, तर बघा मी क्वेश्चन लिहितो आता. हा व्हॉट इज परफेक्ट ट्रान्समीटर. तर ट्रान्समीटर ते इलेक्ट्रॉनिक्स मधलं ट्रान्समीटर नाही आहे. ओके, बघा क्वेश्चन आहे व्हॉट इज परफेक्ट ट्रान्समीटर. परफेक्ट ट्रान्समीटर कशाला म्हणतात. आता परफेक्ट ट्रान्समीटर ही एक काय असेल, बॉडी असेल. ही काय असेल, एक बॉडी असेल. रेडिएशन हा जो जेव्हा कन्सेप्ट येईल तर त्यावेळेस समजून चालायचं इथं आता कोणता पण एखादी बॉडी असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल. ओके, बघा व्हॉट इज परफेक्ट ट्रान्समीटर. परफेक्ट ट्रान्समीटर तुम्ही कशाला म्हणाल तर बघा, एखादा हा सपोज एक सबस्टन्स आहे. ठीक आहे, ही एखादी बॉडी आहे. या बॉडीवर तुम्ही Q एवढी हीट काय करत असता, इन्सिडेंट करत असता. तर ही किती मध्ये डिवाइड होते, 3 मध्ये. एक ॲब्झॉर्ब होईल, एक रिफ्लेक्ट होईल आणि एक ट्रान्समिट होईल. राईट. ठीक आहे, म्हणजे जी एक टोटल हीट आहे तर ती या 3 फिनॉमिनॉन काय करतात, हे युटिलाइज करतात, यूज करून घेतात. ओके, मग आता परफेक्ट ट्रान्समीटर ही बॉडी आहे. ही बॉडी परफेक्ट ट्रान्समीटर केव्हा होईल, ही बॉडी परफेक्ट ट्रान्समीटर केव्हा होईल. परफेक्ट ट्रान्समीटर म्हणजेच काय की ज्या वेळेस Q एवढी हीट तुम्ही या बॉडीवर इन्सिडेंट केली तर त्यावेळेस त्या बॉडीमधून काहीच रिफ्लेक्ट नाही झाली हीट आणि ॲज वेल ॲज म्हणजे कोणत्याच प्रमाणात तिथं रिफ्लेक्ट पण झाली नाही आणि कोणत्याच प्रमाणाने ॲब्झॉर्ब पण झाली नाही. ओके, इज इक्वल टू झिरो. दॅट इज ॲब्झॉर्प्शन अँड रिफ्लेक्शन इक्वल टू किती असायला पाहिजे, इथं 0 असायला पाहिजे. या बॉडीला तुम्ही परफेक्टली ट्रान्समिटिंग बॉडी केव्हा म्हणाल, ज्यावेळेस ॲब्झॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन हे 0 असेल तर त्यावेळेस ही बॉडी ही टोटल हीट फक्त एकच कामासाठी यूज करेल, ती म्हणजे फक्त ट्रान्समिट करण्यासाठी. तेव्हा तुम्ही या बॉडीला कोणती बॉडी म्हणसाल, परफेक्ट ट्रान्समीटर. ओके, या बॉडीला काय म्हणायचं, परफेक्ट ट्रान्समीटर. ठीक आहे, आलं लक्षात. एवढा इझी कन्सेप्ट आहे. त्यानंतर बघू आपण अथर्मस आणि डायथर्मस सबस्टन्स म्हणजे काय. ओके, डिफाइन अथर्मनस सबस्टन्स आहेत ते. ओके, नॉट अथर्मस, इट इज अथर्मनस सबस्टन्सेस अँड डायथर्मनस सबस्टन्सेस. ओके, बघा आता सर्वात अगोदर पाहू आपण अथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय. बघा डिफाइन आहेत हे आणि याचे एक्झाम्पल लिहायचे. अथर्मनस सबस्टन्स. ओके,
and second one is diathermalous substance. Diathermalous substance. ओके. तर बघा अथर्मनस सबस्टन्स आणि डायथर्मनस सबस्टन्स, जो सबस्टन्स हीट ट्रान्समिट करण्यासाठी अलाउ करत नाही म्हणजेच हीट रेस्ट्रिक्ट करते, तर त्याला काय म्हणायचं अथर्मनस सबस्टन्स. ओके. आणि जो सबस्टन्स हीट पास होऊ देण्यासाठी अलाउ करतो किंवा परमिशन देतो, तर त्या सबस्टन्सला काय म्हणायचं डायथर्मनस सबस्टन्स म्हणायचं. बघा कशा प्रकारे डिफाइन केलेलं आहे. सबस्टन्स विच आर लार्जली ऑब्क्यू टू थर्मल रेडिएशन्स, दॅट इज डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन देम आर नोन एज अथर्मनस सबस्टन्स. ओके. डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन्स, डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन्स म्हणजेच अथर्मनस सबस्टन्स मधून जे हीट रेडिएशन्स असतात, जे हीट रेडिएशन्स असतात, जे हीट रेडिएशन्स असतात ते पास होत नाहीत. डज नॉट पास. ओके. याला काय म्हणायचं, या सबस्टन्सला काय म्हणायचं अथर्मनस सबस्टन्स. याचे जे एक्झाम्पल्स बुक मध्ये दिलेले आहेत ते आहेत बघा, आयरन आहे, कॉपर आहे, ओके, मॉइस्ट एअर आहे आणि बेन्झिन ETC. हे त्याचे काय आहेत एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल कोणकोणते आहेत, आयरन आहे, लोखंड, कॉपर आहे, ऑर्गॅनिक जर समजा कंपाऊंड घेतला तर तो आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड जर घेतला आपण तर बेन्झिनची रिंग आहे. ओके. मॉइस्ट एअर पण आहे. ठीक आहे, सफिशियंट आहे एवढे एक्झाम्पल. त्यानंतर डायथर्मनस सबस्टन्स, याचा जो टोटली ऑपोजिट जो सबस्टन्स असेल तर तो आहे डायथर्मनस सबस्टन्स. डायथर्मनस सबस्टन्स मध्ये काय होईल की ही एखादी मी कोणती पण एखादी बॉडी ठेवली, हा एखादा सबस्टन्स ठेवला आणि यावर हीट रेडिएशन्स काय केले मी पास केले, इन्सिडेंट केले, हीट रेडिएशन्स मी यावर इन्सिडेंट केले, तर इथून हे काय होतील पुन्हा पास होतील. ओके. म्हणजेच अलाउ करेल याला पास होण्यासाठी. तर या प्रकारच्या सबस्टन्सला काय म्हणायचं डायथर्मनस सबस्टन्स. काय म्हणायचं याला डायथर्मनस सबस्टन्स. तर याचे जे एक्झाम्पल दिलेले आहेत तर ते बघा कोणकोणते आहेत. तर ते मोस्टली तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. यामध्ये सर्वात अगोदर आहे ग्लास, ग्लास अलाउ करेल, क्वार्ट्स आहे, क्वार्ट्स क्रिस्टल, त्यानंतर सोडियम क्लोराइड दॅट इज NaCl, हायड्रोजन ऑक्सिजन, हायड्रोजन ऑक्सिजन, ड्राय एअर ETC. ओके. moist air, what is mean by moist air? The air in which the percentage of water is maximum, that type of air is called as moist air. ओके. म्हणजे ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो तर ती ह्युमिडिटी या एअर मध्ये जास्त असते, म्हणजेच पर्सेंटेज ऑफ वॉटर इज मॅक्झिमम, दॅट एअर इज कॉल्ड एज मॉइस्ट एअर. ओके. जसं धुकं वगैरे आहे तर तिथे तुम्हाला मॉइस्ट ह्युमिडिटी जास्त मिळते. डायथर्मनस सबस्टन्सचे जे एक्झाम्पल आहेत ते बघा, NaCl आहे. सेकंड काय आहे, तर आता हे NaCl बघा, याचा यूज सांगतो मी तुम्हाला काय आहे. NaCl आहे. त्यानंतर थर्ड आहे, सेकंड सांगितलेला त्यांनी आणखी कोणता, ड्राय एअर. ड्राय एअर बघा, हा NaCl हीट अलाउ करण्यासाठी काय करतो, अलाउ करतो. ओके. हीट अलाउ करण्यासाठी काय करतो, यूज करतो. म्हणून जे बर्फ वगैरे असते तर त्या बर्फावर मीठ वगैरे असते. ठीक आहे. म्हणजे हा बर्फ जसा गरम व्हायला लागतो तर तो हीट इझिली काय करतो, तसा ट्रान्समिट करतो. ठीक आहे. त्याच्यासाठी काय असते ते NaCl वगैरे असते. ठीक आहे. तर स्टुडंट्स, तर बघा आज आपण 3 क्वेश्चन पाहिले. A + R + T = 1 याचं प्रूफ बघितलं आपण. कम्प्लिटली आता रेडिएशन या टॉपिकमध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहोत. रेडिएशनमध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर हे 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिले आपण. A + R + T = 1 हे सर्वात इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला समोरच्या एक्सप्रेशनमध्ये पण लर्न करायचं आहे. ओके. सेकंड आहे 3 डेफिनेशन पाहिले आपण, कोएफिशिएंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. एक डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केली आणि 2 डेफिनेशन तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून दिले आज. थर्ड पाहिलं आपण अथर्मनस सबस्टन्स आणि डायथर्मनस सबस्टन्सची डेफिनेशन. अथर्मनस सबस्टन्स आणि डायथर्मनस सबस्टन्स मध्ये एवढा फरक आहे की वरचा सबस्टन्स अथर्मनस सबस्टन्स हा हीट पास होऊ देत नाही, म्हणजे रेस्ट्रिक्ट करतो, आणि सेकंड मध्ये हीट रेडिएशन अलाउ पास करण्यासाठी हेल्प करतो. ओके.
तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणायचं, डायथर्मोनस सबस्टन्स. या युनिटच्या तुम्ही टॉपिक टू टॉपिक, क्वेश्चन टू क्वेश्चन सर्व नोट्स बनवत जा. युनिट कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व न्यूमरिकल पण लेक्चर व्हिडिओ लेक्चरमध्येच घेणार आहे. त्यामध्ये जर काही डाऊट असेल, कोणत्या प्रकारचा जर प्रश्न असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. आणि जे क्वेश्चन तुमचे आतापर्यंत लिहायचे राहिलेले आहेत ॲज अ नोट्स म्हणून, तर ते पण तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला त्याचे फोटो वगैरे सेंड करतो त्या नोट्सचे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचं बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.